धक्कादायक अल्पवयीन मुलीवर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला, एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्याचा संशय, घटनेनं परिसर हादरला। अमरावती शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। अमरावतीत दिवसाढवळ्या एका अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे। शहरातील राजापेठ अंडरपास जवळ सकाळी 8:30च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे। एकतर्फी प्रेमातून हा चाकू हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। तर या प्रकरणातील संशयित आरोपी प्रफुल्ल काळकर वय वर्ष 23 यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सध्या केली जात आहे। मात्र या घटनेनं संपूर्ण परिसरासह अमरावती शहर हादरलं असल्याचं चित्र आहे। हाती आलेल्या माहितीनुसार अमरावती शहरातील राजपेठ अंडरपास मार्गे एक अल्पवयीन मुलगी कॉलेजला पैदल जात होती। दरम्यान या मुलीच्या परिसरातच राहणाऱ्या एका युवकाने तिची वाट अडवली आणि वाद घालण्यास सुरुवात केली। त्यानंतर त्याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने तरुणीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला जखमी केलं। मुख्य रस्त्यावर दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। यानंतर परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमी युवतीकडे धाव घेतली। दरम्यान मारेकरी पळ काढण्याच्या तयारीत असताना त्याचा पाठलाग करून जवळील ऑटो चालकाने त्याला पकडून जबर मारहाण करत चांगलीच धुलाई केली। यानंतर या संपूर्ण घटनेची माहिती राजपेठ पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी या मारेकऱ्याला अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत। तर जखमी अल्पवयीन मुलीवर जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। धक्कादायक बाब म्हणजे याआधी देखील याच मुलाने अल्पवयीन मुलीला 2.5 महिन्यांपूर्वी छेडले होते। त्यावेळी राजापेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणातील संशयित आरोपी प्रफुल्ल काळकर विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हाही दाखल झाला होता। त्यानंतर पुन्हा ही घटना घडली असून एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा संशय सध्या व्यक्त केला जात आहे। या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत असून या घटनेमागे नेमकं कोण याचा देखील शोध घेत आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9 अमरावती।